आचार्य या प्रकरणाची आपली 214 वचने झालेली आहेत. आजच्या सत्रामध्ये आपण 215व्या वचनावर चिंतन श्रवण करणार आहोत. आजचं वचन आहे, ते येथची खावणी की. जे परमेश्वराची जी खावण आहे, खावण या शब्दाचे वेगवेगळे अर्थ होऊ शकतात. खावण म्हणजे परमेश्वराची प्रवृत्ती, हा मुख्य अर्थ आपण घेऊया. कारण की जे काही जीवा संदर्भामध्ये परमेश्वराला करायचं आहे ती परमेश्वराची प्रवृत्ती आहे. मग ती जीव उद्धरण असो किंवा जीवाला स्वस्वरूपामध्ये प्राप्त करणं असो, जीवाला आनंद देणं असो, किंवा मग सृष्टीची रचना असो, त्यामध्ये त्या जीवांना आणणे असो, ज्ञान देणे असो, जेवढं काही दैवपैकीचं ईश्वरपैकीचं त्या जीवाला जोडून द्यायचं आहे, ही सगळी परमेश्वराची प्रवृत्तीच आहे. आणि म्हणून येथची खावणी म्हणजे परमेश्वराची ती खावणी आहे. स्वामी सांगतात की पांड्या येथ अनुसराल तरी ऐसेची काळी जाल. मग असं स्वामी का सांगतात? ते प्रत्येकाला स्वामी अनुसरा अनुसरा असं का सांगतात? किंवा तिथे सांगितलेलं एक अनुसरेती एक ननुसरेती. अनुसरेती त्याचे आगंतुक कुंठे अनारुद्ध सुंके, ते अनुसरण्याबद्दल स्वामींनी सांगितलं. किंवा येत आधी नोईजे येथून म्हणितले की जे ते अनुसरण, जो जन्म क्षेपी वगैरे, हे अनुसरणाची जी काही वचनं आहेत आमचे स्वामी का निरूपण करत असतात. मागच्या त्या वचनामध्ये, वचना संदर्भातल्या वेळेमध्ये पण स्वामींनी उद्धरणाची वचनं सारंग पंडितांना निरूपण केलेली आहेत आणि त्या माध्यमातून अनुसरणच स्वामींनी सांगितलेलं आहे. मग प्रत्येक जीवाला परमेश्वर ज्ञान देतात आणि ज्ञान देऊन मग अनुसरणासंदर्भात त्याला सांगतात. असं का? कारण की ते येथची खावणी म्हणजे ती परमेश्वराची प्रवृत्ती आहे. परमेश्वराची प्रवृत्ती म्हणजे इच्छा. ही मुळातनच आहे, स्वरूप आहे काय ही, की जीवाने अनुसरण घेतलं पाहिजे. अनुसरण घेणंच म्हणजे जीव ऊर्ध्व होणं आहे. आणि जीव ऊर्ध्व होणं म्हणजे परमेश्वर त्याला आपलं दातृत्व द्यायला एकदम मोकळे झालेले आहेत. म्हणजे त्यांनाच परमेश्वर आपलं ते दातृत्व देऊ शकतात, एरवी देऊ शकत नाही. कारण की परमेश्वर आपल्याला दातृत्व करतील तर काय करावं लागेल? परमेश्वराला आधी जीवाला त्या पवित्र करावं लागेल, त्या जीवाला शुद्ध करावं लागेल. त्याशिवाय परमेश्वर दातृत्व देऊ शकत नाही. आणि जीव केव्हा शुद्ध होईल? जेव्हा तो ऊर्ध्व होईल तेव्हा. ऊर्ध्व कधी होईल? जेव्हा तो आचरण करेल, ज्ञानयुक्त आचरण करेल, तेव्हा तो शुद्ध होईल. म्हणजे हा क्रम आहे. मग या ठिकाणी स्वामी सांगतात की येत अनुसरा, ही परमेश्वराची काय झाली? प्रवृत्ती झाली, इच्छा झालेली आहे. आणि ही प्रवृत्ती जी आहे ती कधीच बदलणार नाही. समजा स्वामींची प्रवृत्ती आहे रचना करायची आहे, सृष्टीची रचना केली, मग स्वामींची प्रवृत्ती बदलते की आता संहार करा. मग परत प्रवृत्ती बदलते की आता रचना करा. म्हणजे ती सृष्टी संहार रचना चालू राहतात. परंतु काही अशा प्रवृत्ती ज्या आहेत त्या परमेश्वराच्या पक्क्या आहेत, त्या बदलत नाहीत. जीवाचा उद्धार करायचा आहे, जीवाला स्वस्वरूपी प्राप्त करून द्यायचं आहे, विलीन करायचं आहे आणि त्याला आपला आनंद द्यायचा आहे. ही जी काही प्रवृत्ती आहे ही कधीच बदलत नाही, ही कायम राहते. जीवाला आपला आनंद द्यायचा आहे ही प्रवृत्ती कायम आहे, ही बदलणार नाही आहे. आणि म्हणून ही जी काही परमेश्वराची प्रवृत्ती आहे की त्यासाठी जीवाला शुद्ध करणं हे मुख्य कार्य आहे, पहिलं कार्य आहे, प्रथम कार्य. आणि म्हणून स्वामी सांगतात राग, द्वेष, काम, क्रोध, मद आणि मत्सर यांचा त्याग, अशा प्रकारचा त्याग तुमचा होणं गरजेचं आहे. राजसा तामसा धर्मी अधिकार नाही. म्हणजे हे सगळे जे काही दोष आहेत या दोषांपासून आधी परमेश्वर काय करतात? जीवाला
मुक्त करतात किंवा त्याच्यापासून, त्या दोषांपासून त्या जीवाला लांब नेतात किंवा आचरणे करून तो दोष नाहीसा करून टाकतात. म्हणजे परमेश्वर आपलं कड करतात. वांचून जीवाला स्वतःलाच आचरण करून ते राग द्वेष काम क्रोध आदी सगळं स्वतःलाच काढायचं आहे. हे काही विडे ठेवून कामं होणार नाहीत बरं का. आपल्याला जर का असं काय बोलतात ना, मनामध्ये गैरसमजूत असेल की विडे ठेवून कामं होतात, मग देवानी का सांगितलं की जो जन्मक्षेपी विकार विकल्प शून्य स्वभाव मात्रे निरालंबी, हे कामं देवाने का सांगितली? म्हणजे कामं म्हणण्यापेक्षा आपल्याला ती कामच वाटतात म्हणून आपण ती करत नाही. जेव्हा आपल्याला तो विधी वाटेल, ईश्वर श्रीमुखेचा तो विधी आपल्याला जेव्हा भासेल, हा विधी माझा आहे, कर्तव्य माझा आहे, त्यावेळीच आपण ते सहजपणे करू, आवडीपूर्वक करू. पण आपल्याला असं वाटतं की देवाने आपल्याला काम लावून दिलेलं आहे, मागे गाठी करा रे, हे करा रे, ते करा रे. तर आपल्याला जर का वाटत असेल की विडे ठेवूनच सगळी कामं होतात, मग मोक्ष पण तर विडा ठेवून झाला पाहिजे की नाही? आता आपण काही चुकीचं मागतो का? देवाकडनं बाकीच्या गोष्टी मागतोयच की नाही विडा ठेवून? मग देवाकडनं देवाला मागण्यासाठी विडा का ठेवू नये आपण? ठेवता येईल की नाही? आचरण काहीच करायचं नाही, फक्त विडे ठेवायचे आणि रोज देवाला सांगायचं मला मोक्ष झाला पाहिजे, मोक्ष झाला पाहिजे. ना स्मरण करायचं ना काय करायचं. विडे ठेवून सगळी कामं होतात ना आपली. अनुभव आहे आपल्याला. 90 जास्त खेटी करून कामं होत आहेत आपली. मग देवासाठी आजपर्यंत कोणी खेटी केल्या का? आठवतं कधी आपल्याला की आपण देवासाठी खेटी केल्यात? देव भेटावा म्हणून नवस केला, व्रत उपवास हे देव भेटावा म्हणून केलंय आपण, असं नाही होत कधीच. मग बघा, जर का विडे ठेवून देव भेटणार नसतील तर बाकीचं कशाला काय भेटेल? आणि जर का देव भेटणार नसतील तर बाकीचं भेटून उपयोग काय? मग बाकीच्या गोष्टी भेटून उपयोग नाही ना काही. तुम्हाला एखाद्या चहाच्या किटलीमध्ये चहा आहे, पण चहा घ्यायला तुम्हाला काहीच नाही आहे, तो चहा घेता येईल का तुम्हाला? मोठी किटली भरून चहा येतो, 5-6 लिटर चहा आहे. आता तुम्ही कसा चहा घ्याल सांगा मला? एकही भांडं नाही आहे, ना कप आहे, ना बशी आहे, ना वाटी आहे, ना ग्लास आहे, ना ताट आहे, काहीच नाही. फक्त चहाची किटली आहे, गरम गरम चहा आहे. पिऊ शकता? नाही पिऊ शकत. बघा, सगळं आहे तरी पण नाही पिऊ शकत आपण. काही थंड पेय असेल तर कसं तरी पिऊ आपण, ओंजळ करून ते त्याच्यात ओंजळीत घेऊन घेऊन ते पिऊ शकतो आपण. म्हणजे एखादी गोष्ट उपलब्ध आहे परंतु ती आपण घेऊ शकत नाही. उपलब्ध असून उपयोग काय मग त्या गोष्टीचा? तसं देवाकडे इतर गोष्टी आपल्याला भेटत असतील पण देवच भेटत नसेल तर मग इतर गोष्टी भेटण्याचा उपयोग तरी काय आपल्याला? ते न भेटलेल्या चांगल्या. म्हणजे महादाईचा जेव्हा बाहेरून येतात आणि एक बाई जी आहे स्वामींचं दर्शनासाठी आलेली, स्वामींची भेट वगैरे घेतात आणि त्या बाई निघतात. स्वामी त्यांना केळं आणि बोऱ्याचा प्रसाद देतात, केळी आणि बोरं. आणि ती बाई खूप आनंदामध्ये बाहेर येते. महादाईचा त्यांना म्हणतात, तू दैवाची भाग्याची आहे, देवाकडनं तुला प्रसाद मिळाला, स्वामींकडनं तुला प्रसाद मिळाला. स्वामी हे ऐकतात आणि स्वामी आतमध्ये जेव्हा महादाईचा आल्यानंतर महादाईचा स्वामी म्हणतात, तुम्हाला पण पाहिजेत का? तुम्ही त्यांना काय म्हणाले? दैवाची भाग्याची. जे काही काही लोक बोलतात ते मार्तंड आणि काळबोटे पण भाग्यवान का? त्यामुळे ते स्वामींच्या सन्निधानी होते. पण ते कसे काय भाग्यवान? ते सन्निधानी जाऊन ते स्वामींचा दोष जोडून आले. ते भाग्यवान ठरतात का? नाही ठरत. कुणालाही भाग्यवान बोलू नये. म्हणजे तो भाग्यवान तोच की ज्यांनी स्वामींच्या सन्निधानी राहून काहीतरी जोडलं, पुढे काहीतरी भेटायचं जोडलं असेल. या जन्मात जर नाही त्याला काय भेटलं असेल परंतु पुढच्या जन्मात काहीतरी ते भेटायचं त्यांनी जोडलं असं काहीतरी, तो जीव भाग्यवान. बाकी सगळ्यांना तुम्ही भाग्यवान बोलू शकत नाही. उद्या तुम्ही म्हणाल की ते इंगळी पण किती भाग्यवान, निळभट्ट भांडारेकरांचा स्पर्श झाला तिला, असं पण म्हणू शकतो आपण. परंतु ती भाग्यवान ठरेल का ती इंगळी? तुम्ही उद्या म्हणाल तो महादेवा भक्तांना ज्यांनी खोटं सांगून त्यांचं हे केलं, आत्मघात केल्यासारखंच केलंय, खोटं बोलले ते त्यांच्याशी. वास्तविक आत्मघात नाही झाला केला त्यांनी,
परंतु त्यांनी ते खोटं बोललं, आत्मघातासारखी क्रिया झाली. आता तो ब्राह्मण जो आहे तो खोटं बोलणार, तो भाग्यवान आहे का? स्वामींची भेट झाली, त्याला भक्ताची भेट झाली, स्वामींशी बोलायचा, तो भक्ताशी पण बोलायचा, तो भाग्यवान ठरला का सांगा? तो काही भाग्यवान वगैरे काही नाही, कारण की त्यांनी जाऊन तिथे काय जोडलं? दोषच जोडून आला तो. म्हणून आपण कुणालाही भाग्यवान बोलायच्या आधी आपण थोडा विचार केला गेला पाहिजे आपला. महादाईचा म्हणाले, तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला स्वामींकडनं हा केळ्या गोळ्यांचा प्रसाद मिळाला, परंतु स्वामींना ते मान्य नाही आहे की एक जीव आमच्या भेटीला दर्शनाला येतो आणि घेऊन काय जातो? ज्ञान घेऊन जात नाही, प्रेम साधन काही घेऊन जात नाही, प्रेमोपाय घेऊन जात नाही, काही अधिकार घेऊन जात नाही, योग्यता वाढवून जात नाही. तो येतो आणि केळी आणि बोरी जे कोणीतरी दिलेले आहेत ते घेऊन जातो. त्याला त्याची अपेक्षा असते, स्वामींच्या भेटीची अपेक्षा, आणि स्वामींच्या पासून त्या भेटीपासून मग वियोग होताना प्रसादाची अपेक्षा लागते. होतं की नाही असं? प्रसाद आमच्याकडे तर खूप लोक काही प्रसाद द्यायला लागलो आम्ही की ते म्हणतात ते ॲपल द्या आम्हाला, ॲपल, सफरचंद द्या, किंवा त्यांच्या आवडीचा जो प्रसाद आहे तो बरोबर ते मागून घेतात. म्हणजे येण्याची जी आवड आहे ती नेमकी कसली आहे, आणि जाताना जी काय आवड अडकलेली आपली त्या प्रसादामध्ये की ती कसली आहे. खूप लोक घुटमळतात प्रसाद नाही दिला की. परंतु तुम्ही परमेश्वर जे देण्यासाठी बसलेत या लीळेतनं हाच भाग स्पष्ट होतो. आपण काय करतो? देवाकडनं केळी बोरी मागून घेतो. केळे आणि बोरे किती दिवस टिकणार आहेत, किती वेळ टिकणार आहेत, किती दिवस टिकणार आहे, किती महिने टिकणार आहेत, वर्षाचा विषयच करू नका. आपण महिन्याचाच फक्त हिशोब करा. तुम्ही एखादं कच्चं केळं जरी घेतलं तरी ते 1 महिना समजा तुम्ही टिकवाल, कसं तरी. बोर असेल ते 1 महिना टिकवाल, नंतर त्याच्यात कीटाणू जंतू किडे होतील त्याच्यामध्ये. म्हणजे एक तर तुम्ही जे देवाकडे मागताय ते तर वापरून उपयोगात आणून ते संपणार आहे, झिजणार आहे, किंवा तुम्ही नाही वापरलं तर ते सडणार आहे. तुम्ही देवाकडनं जर का रेशीम कपडा मागितला तर तुम्ही वापरून तो काय करणार आहे? उपयोगात आणणार आहे, तो खराब करून टाकणार, फाडून टाकणार वगैरे वगैरे. वापरून तुम्ही म्हटलं वापरायचंच नाही, आपण एकदम बंद पेटीमध्ये तो ठेवायचा, मग तो किती दिवस राहील? किती चांगला कपडा असो, काही दिवसात त्याला डाग पडतात, आपोआपच डाग पडतात, आणि तो कपडा आपोआपच जीर्ण व्हायला लागतो न वापरता. म्हणजे काय आहे? आपण देवाकडनं अशाच गोष्टी मागतो आहोत की जे झिजणार आहे, जे संपणार आहे, जे नाचणार आहे, जे किडणार आहे, अशा प्रकारची केळी बोरी आपण मागतोय. आता मला सांगा की परमेश्वराच्या या मार्गामध्ये येऊन, सन्निधानात पण नाही, मार्गात येऊन उपदेश घेऊन, किंवा अजून आपण थोडंसं ज्ञान घेऊन पण म्हणूया, ज्ञान घेतल्यानंतर सुद्धा परत आपण देवाकडे जर का तेच केळी बोरी उपलक्षणे संपणारं आणि नाचणारं किडणारं जर का साधन मागत असू, अर्थात ते साधन कसलं? नरकाचं साधन आहे, ते मोक्षाचं साधन नाही आहे. मग तेच जर का आपण मागत असू तर मग परमेश्वराला काय होणार? खंती येणार की काय? आता जर का समजा तुम्ही एखादी भाजी बनवलेली आहे आणि अजून दुसरी एक भाजी जी अजून कोणीतरी आणलेली आहे, पण जेवणारा तुम्ही बनवलेली भाजी मागतच नाही, तर तुम्हाला थोडं अस्वस्थता होते की नाही? तुम्ही म्हटले ही पण भाजी कशी झालेली, ही पण घ्या, तुम्ही तो समोरचा घेत नाही, तो तुम्ही अस्वस्थ होता. तुम्हाला असं वाटतं की बाकीच्यांच्या भाजी घ्यावी, परंतु मी बनवली पण भाजी मागावी यांनी. तर तुम्हाला जर का विचारलं ही भाजी कोणी बनवली, तुम्ही बनवली, याच्यामध्ये अजून वाढा, तुम्हाला बरं वाटतं. म्हणजे तुम्ही जे द्यायला बसलेले आहात की तुम्ही जे बनवलेलं आहे स्वतः, जे तुमचं आहे स्वतः, जे ते जर का कोणी जर का मागितलं, तुम्ही बनवलेला पदार्थ मागितला, तर काय होतं? तुम्ही खुश होता. तसं परमेश्वराकडे परमेश्वराचं जे आहे आनंद असेल, अजून जे ज्ञान असेल, प्रेम साधन असेल, हे जर का मागितलं तर परमेश्वर पण कुठेतरी प्रसन्न होतात. नाही असं नाही नव्हे, तर त्याच्यानेच परमेश्वर प्रसन्न होतात, इतर कशानेही प्रसन्न होत नाही. आणि म्हणून आपल्याला ते मागता आलं पाहिजे. आता जर का असं ज्ञान घेऊन सुद्धा एखादा जीव परमेश्वराकडे जर का प्रपंचच मागत असेल तर मग काय होणार? परमेश्वर
त्याच्यावर उदासच होणार आहे. म्हणजे चैतन्यापर चक्राख्य देवता हे सगळं जर का जाणून परत जीव जर का अमेद्य दिल्ल विखोद जर का सेवन करत असेल, तर ते तुम्ही एखाद्याला सांगितलंय बघा हे तूप आहे बरं का, हे प्युअर तूप आहे, गावरान तूप आहे, घरी बनवलेलं तूप आहे, परंतु तो माणूस म्हणाला की नाही नाही मला ते डालडाच द्या, तर तुम्ही काय म्हणाल त्याच्याविषयी? एवढं सगळं सांगून सुद्धा डालडाच मागतोय परत. म्हणजे परमेश्वराचं ज्ञान झालं, ब्रह्मविद्या झाली आणि आपला ओढा तरी प्रपंचातच असेल तर काय होईल? परमेश्वर तिकडे नाराज होते. अशा जीवांना तुम्ही भाग्यवान म्हणू शकता का? काळगोटे होते, स्वामींच्या सन्निधानात राहून ब्रह्मविद्या घेण्यापेक्षा ते बाईसांनी दिलेले पैसेच घ्यायचे, ते चोरायचे. मार्तंडांचं पण असंच होतं. दादोसांचं पण स्वामींच्या सन्निधानी राहून ते आमचे कौळपुरुष शुद्ध करून द्या, म्हणजे स्वतः ते त्यांना जी विद्या होती ती विद्या ते मागत होते. मग नेमकं स्वामींच्या सन्निधानी येऊन या लोकांचा फायदा काय झाला? काहीच फायदा झाला नाही. मग अशा जीवांना आपण म्हणू शकतो का हे भाग्यवान आहेत? ते भाग्यवान एका दृष्टीने आहेत, परंतु दुसऱ्या दृष्टीने स्वामींच्या कृपा दृष्टीने जर का बघितलं तर ते भाग्यवान नाहीत. म्हणून महादाईसा त्यांना जे म्हणतात तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला स्वामींनी केळी बोरी दिली, स्वामी म्हणतात तुम्हाला सुद्धा केळी बोरी पाहिजेत का? हे भाग्य तुम्हाला पाहिजे का? आपण असतो तर काय म्हणाला असतो, नाही केळी बोरी नको मला सफरचंद द्या, किंवा चांगला पदार्थ आंबा असेल तर आंबा द्या. आपण काय केलं असतं, अजून सुधारित आवृत्ती केली असती. परंतु महादाईसा होत्या त्या, महादाईसांना हे कळत होतं, हे माहिती होतं की कोणाकडे काय मागायचं आहे हे त्यांना माहिती होतं. आणि म्हणून ते जेव्हा स्वामींच्या सन्निधानी आले त्यावेळेस त्यांना हे माहिती की स्वामींकडे काय बोलायचं आहे, स्वामींकडे काय मागायचं आहे. महादाईसांनी स्वामींकडे नेहमी काय मागितलं? त्यांच्या जिज्ञासेची उत्तरं मागितली, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं नेहमी त्यांनी मागितली. याचं उत्तर काय, याचं उत्तर काय, याचं उत्तर काय. किंवा महादाईसांनी स्वामींकडे असंच काही मागितलं की ज्यातनं त्यांचं भलं होणार आहे, असंच महादाईसांनी स्वामींकडनं ऐकायला मागितलेलं आहे की असंच काहीतरी सांगा ज्याच्यातनं आमचा फायदा होणार आहे. मग स्वामींनी सांगितलं स्मरण विधान, त्यांना सांगितलं नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा, नंतर कामी आलं ते, उपयोगी आलं ते, अखंड गुरुकुळाच्या कामी आलं ते, असं महादाईसा मागत होत्या. आणि म्हणून स्वामी त्यांना शिक्षा पण करतात, तुम्हाला सुद्धा केळी बोरी पाहिजेत का? शिक्षा पण करतायत असं आपल्याला आत्ता वाटतं, पण जेव्हा महादाईसा उत्तर देतात तेव्हा असं वाटतं की स्वामी त्यांना तपासतात. स्वामींना पण माहिती आहे की त्यांना जरी हे भाग्यवान म्हणाल्या महादाईसा, तरी पण महादाईसांना ते अपेक्षित नाहीये, स्वामींकडनं हे अपेक्षित नाहीये हा प्रसाद मिळावा. तरी स्वामींनी काय केलेलं, तपासलं त्यांना की तुम्हाला पण हे पाहिजे का? ते म्हणाले जीजी ना, आम्हासी आमचे गोसावीची होतो, आम्हाला आमचे स्वामीच पाहिजेत. ह्या लीळा आपण कधी वाचतो की नाही वाचतो माहिती नाही, ऐकल्यात की नाही ऐकल्या माहिती नाहीत, परंतु ह्या लीळा तुम्हाला बरोबर तुम्ही काय केलं पाहिजे हे सांगतात. ह्या अशा जर का लीळा आपण वाचल्या, याचं चिंतन केलं, ते जेवढ्या काही शांतिक बिंतिक केल्या जातात ना, हे जागेवर बंद होऊन जाते. खूप वाईट वाटतं. त्या दिवशी कोणीतरी सांगत होतं मला की हे अमक्या अमक्याची शांती करून आलो आम्ही. ते लीळा वाचतच नाहीत तर हे असंच करणार. उपदेशी लोक असून, मानवपंथी लोक असून हे जर का शांती वगैरे याच्या मागे आपण लागलो, अरे आपल्यावर देव अशांत झाले, ती शांती कधी करणार आपण? कशाने करणार? याचा विचार कधी केला का आपण? आमचे स्वामी उदास झाले, याच्यावर कोणी काढलं का स्तोत्र? याच्यावर कोणी काढली का शांती विधी की बघा हे स्तोत्र वाचलं की देव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि निळभट्टांच्या घरी आले तसे तुमच्या घरी येतील? हे गॅरंटी द्या बरं कोणीतरी. एखादं नवद जाप्य सांगा बरं, एखादी खेटी सांगा अशी की देव आपल्या घरी येतील. या ग्रहाची शांती, त्या ग्रहाची शांती, हे सगळं सांगितलं जातं. पण ईश्वर जे अशांत झालेत आपल्या या कृत्यामुळे, ते शांत करण्याचा विधी कुणीतरी सांगावा. जो कोणी सांगेल तो सूत्रपाठातनच सांगेल तुम्हाला की विकार विकल्प शून्य, स्वभाव मात्रे निरानंद, हेच उत्तर आहे त्याचं, दुसरं उत्तर नाही आहे. मग जर का एवढ्या मोठे परमेश्वर आपल्यावर अशांत झाले, त्याचं उत्तर जर का आम्हाला सूत्रपाठात मिळतंय, तर मग
अजून बाकीची सगळ्यांची उत्तरं आम्हाला याच ग्रंथामध्ये मिळणार आहेत, लीळाचरित्रातच मिळणार आहे, सूत्रपाठातच मिळणार आहेत. आणि म्हणून कुठेतरी मानवपंथीय साधकाने याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आता काल परवा मी टाकलं, फेसबुकला टाकलं मी, की ईश्वर साधकाने खड्यांच्या अंगठ्या घालू नयेत. राशींचे जे खडे असतात आणि ते दिल्या जातात आणि त्यावर आपण ते खडे घालतो आणि त्या अंगठ्या घालून आपण त्याच्यावर विश्वासावर चाललेलो आहोत. तर ते काय केलं पाहिजे, आपण ते अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा अंगीकार. आता ते खडे काही देवाचे आहेत का? नाही. देवाने दिलेले आहेत का? विहित केलेले आहेत का? नाही. मग कशावर अवलंबून आहे आपण? ईश्वरावर अवलंबून नाही, आता आपण त्या खड्यांवर अवलंबून आहे. आमचे स्वामी सांगतात कोणाला? गणपतापयोंना. गणपतापयो जेव्हा ते औस आहे तिकडे डोमेग्रामची लीळा आहे आणि ते म्हणतात गोसावी कामधेनू, गोसावी कल्पतरू, गोसावी चिंतामणी आणि गणपतापयो हो आऊ हो आऊ. स्वामी येऊन गणपतापयोंना शिक्षा पण करतात. ते औसांचं सोडा म्हणा, परंतु तुम्ही तर विद्वान आहात ना, तुम्हाला तर कळतं ना की देवाला तुम्ही काय म्हणता? कामधेनू म्हणता देवाला, आणि ते म्हणतात आणि तुम्ही हो म्हणता. कामधेनू म्हणजे कुणाच्या तरी अंगणातलं ते वासरू आहे. चिंतामणी म्हणजे कुणाच्या तरी गळ्यातला मणी आहे. म्हणजे परमेश्वर ह्याला मान देतायत का? नाही. शेवटी तो मणी जो तुम्ही घालताय, परिधान करताय, तो पण तो तसाच झाला की नाही? तुम्ही त्याच्याकडनं काहीतरी चिंतन हे करताय, मागताय आणि ते चिंतलेले देणार आहे. मनी चिंतलेले देणार तो मनी, त्याला म्हणतात चिंतामणी. मग तुम्ही त्या खड्याकडनं पण काहीतरी अपेक्षा ठेवली की नाही? देवाकडनं ठेवली का अपेक्षा तुम्ही? आपलं सगळं ईश्वराधीन, अनुसरल्याचे जिने मरणे ईश्वराधीन, आणि अनुसरण घेणाऱ्याचे पण, उपदेश घेणाऱ्याचे पण जिने मरणे ईश्वराधीनच आहे. त्या दिवसापासून तो सगळं सोडतो की नाही? कुळदेवता, ग्रामदेवता, ज्या काय देवतांचं पूजन करतो ते सगळं सोडतोच की नाही? मग इथे सर्वस्व उपदेशी व्यक्ती सुद्धा ईश्वरावर अवलंबून झाला की नाही? मग आता त्यांनी खड्यांच्या अंगठ्या वगैरे घालून जर का आपलं हे करायचं म्हटलं, तुमचा उदरनिर्वाह चालणार नाही खड्यांच्या अंगठ्या घालून. पण जे खड्यांच्या अंगठ्या जे विकतात आणि खडे जे विकतात त्यांचा उदरनिर्वाह नक्कीच चालतो. म्हणून आमच्याकडे जर का यथार्थ ज्ञान आहे तर त्याचा काय उपयोग तर केला पाहिजे की नाही आपण? हे अपेक्षित आहे स्वामींना आपल्याकडनं. म्हणून स्वामी महाराज सांगतात तुम्हाला सुद्धा पाहिजे का असं? आता केळे बोरेमध्ये हे खड्यांच्या अंगठ्या पण येतात. आता हा मी जेव्हा विषय टाकला त्याला मान्यता दिली खूप लोकांनी, विरोध कोणी केला नाहीच म्हणा. परंतु मग ते हे आमके घालतात, तमके घालतात, हेच देतात, ते देतात. वास्तविक मी ह्याच्यासाठी नाही टाकलं की कोण देतात आणि कोण नाही देतात, हे मी विचारायला नाही टाकलं. ते मी फक्त एक विषय टाकला की हे घातल्या नाही गेल्या पाहिजे आणि प्रत्येकाने मनात ठरवलं पाहिजे की मी घालणार नाही आणि अजून 10 लोकांना मी हे सांगेल की तुम्ही घालू नका, असं प्रत्येकाने ठरवलं. मग कुणाची तक्रार करायची का? स्वामींकडे येऊन कोणी कोणाची तक्रार करतात. स्वामी काय म्हणतात, बाई प्राण्याचे दोष इथे सांगू नका. काही सांगायची गरज, कोण घालतं हे मी तुम्हाला विचारलंच नाही आहे, तुम्ही घालू नका, फक्त एवढाच विषय. मग बघा माझ्या बोटात नाही आहे, बस झालं, तसल्ली झाली. बाकी कोणाच्याही बोटात असो त्यांचे नावं सांगायला कोणाकडे जाऊ नका, तुम्ही तुमचं बघा. आणि म्हणून या ठिकाणी हे सुद्धा केळी बोरी असल्यासारखंच आहे. स्वामी आपल्याला विचारतात तुम्हाला पाहिजेत का खड्यांच्या अंगठ्या? महादाईसांना विचारलं असतं तर महादाईसा काय म्हटल्या असत्या? जी नाही, आम्हाला आमचे गोसावीची होतू. हे प्रश्न आहेत वेगवेगळे. एखादी तरी खड्यांची अंगठी अशी आणून दाखवा, कुठला तरी खडा असेल, किती महाग असो मी घेईन, 50 करोडचा असेल तरी मी घेईन. फक्त त्या खड्याची विशेषता पाहिजे की खडा एकदा जर का तो बोटात घातला अंगठीमध्ये हे करून की परमेश्वर आपल्या घरी आले पाहिजेत आणि आपल्याला मोक्ष झाला पाहिजे. असा आहे कुठला खडा? नाही आहे. असा खडा पाहिजे की नाही? दुःख सुख दुःख सुख चालूच आहे. कोणा इतके लोक खड्यांच्या अंगठ्या घालतात, सगळे दुःखीच आहेत. त्यांना एका खड्यानी शाश्वती नाही, दुसरा तिसरा चौथा हे सगळं घातलं जातं आणि सुख काहीच नाही आहे. दुःखच दुःख दुःखच दुःख दुःखच दुःख. आपला विषय चालू आहे की अशा काही गोष्टी केल्याने
परमेश्वर भेटतात किंवा सुख भेटतं असं काही नसतं बरं का. स्वामी सांगता राड गडिकेची दृष्टांत तुम्हाला सगळं मिळणारच आहे. आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या लीळा लक्षात घेऊन महादाईचं जे म्हणतात की आम्हाला आमचे स्वामीच पाहिजेत, म्हणजे हे मागता आलं, देवाकडनं आपल्याला देव मागता आलं पाहिजे. देवाची जाणीव, परमेश्वर आहे परमेश्वर जाणीजे, परमेश्वराकडनं परमेश्वराची जाणीव होते, परमेश्वराकडनं परमेश्वराचं पावन होतं, म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपी आपण पावन होणार ते परमेश्वरच करणार. परंतु आपल्याला सुद्धा परमेश्वराकडनं परमेश्वर मागता आला तर, परमेश्वराकडनं परमेश्वर तुम्हाला मागण्याची तुमची एक तुमच्याकडे ते कसब आलं पाहिजे, तुमची ती आवड निर्माण झाली पाहिजे. तेव्हा जाऊन कुठे परमेश्वराकडे परमेश्वर जेव्हा तुम्ही मागाल तेव्हा परमेश्वर जाणीजे हा विधी होईल आणि परमेश्वर पाविजे हे सुद्धा आपल्या बाबतीमध्ये घडेल लगेचच्या लगेच. आणि म्हणून महादाईसांचं जो उत्तर आहे स्वामींना दिलेलं, स्वामींनी त्यांना कुठेतरी तपासलंय की बाबा ह्या पण वाहवत गेल्या की काय. कारण की कसं असतं की एखाद्याने त्याग केलेला असेल आणि ती वस्तू जर का दुसऱ्याकडे बघितली की त्याला थोडंसं अस्वस्थ व्हायला होतं. मग कुठेतरी महादाईसांनी या प्रापंचिक नाशिवंत गोष्टींचा त्याग केलाय आणि तीच गोष्ट स्वामी दुसरे कोणाला तरी देत आहेत हे बघून महादाईचा अस्वस्थ तर झाल्या नाहीत. हे तपासलं आमच्या स्वामींनी की तुम्हाला पाहिजेत का, ते म्हणाले नाही. स्पष्टपणे महादाईसांनी नाही सांगितलं. आमच्यामध्ये पण धमक पाहिजे. जेव्हा देव आमच्या समोर येतील आणि म्हणतील काय गाडी पाहिजे का, नको. बंगला पाहिजे का, नको. हे अमकं पाहिजे का, नको. हे नको म्हणण्याची ताकद पाहिजे बरं का. आपल्याकडे नको म्हणण्याची ताकद नाही आहे आपल्यामध्ये. कुणी जर का तुम्ही गोड सोडलेलं आहे, कुणी जर का गोड पदार्थ आणला चांगलं, रसमलाई जर का आणलं आणि म्हटलं खायचं का, आपण लगेच नाही म्हणत नाही. किंवा नाही जरी म्हटलो तरी मनातनं नाही म्हणत नाही, फक्त तोंडाने नाही म्हणत असतो. आपल्याला नाही म्हणण्याची एकदम जी काही ताकद पाहिजे ती आपल्यामध्ये नाही आहे. तसंच आहे की महादाईचं जे नाही म्हणतात एवढं त्यागलेलं आहे आणि आता ते नाही म्हणू शकतात की नाही, आता ते मनातनं म्हणतात की नुसतं मुखाने म्हणतात, हे देव जाणतात बरोबर. महादाईचं काही आपल्यासारखे फक्त तोंडाने बोललेले नाही आहेत, बाई हे शब्देची म्हणत असे असं नाही. महादाईसांनी जे उत्तर दिले ते मनापासून दिलेलं आहे की आम्हाला हे काहीही नको, आम्हाला फक्त आमचे स्वामी पाहिजेत. आणि हे अनुसरण आहे. देवाकडनं देव मागणं हे अनुसरण आहे. ही ऊर्ध्वगती आहे की तुम्ही बाकीच्या गोष्टी मागत नाही, फक्त ईश्वराला अपेक्षित तुम्ही ठेवत आहात. तुमचा जो काही फॉर्मॅलिटी आहे तुमची प्रपंच करण्याची तुम्ही ती करत आहात. प्रापंचिक गोष्टींमध्ये लक्ष देणं एक फॉर्मॅलिटी म्हणून तुम्ही करताय. बाकी तुमचं पूर्ण लक्ष कुठे आहे, देवाकडे आहे, तिकडे आहे तुमचं. जसं तुमच्याकडे जर का पाहुणे येणार असतील, ते म्हणतात आता आम्ही जवळच आलेलो आहे, 20 अर्धा तासात आम्ही येऊ. तुम्ही तेव्हा मग बाकीची कामं करता, चटई टाकता, झाडून करता, तुमचं लक्ष दरवाजाकडे असतं. आले का आले का आले का, बेल वाजली की हा आले बरं का, दुसरंच कोणतरी असतं. म्हणजे तुमचं कार्य दुसरं चालू आहे पण तुमचं लक्ष त्यांच्याकडे लागलेलं आहे. म्हणजे तुमचं पूर्ण वेचले पण तिकडे आहे, लागले पण तिकडे आहे. तसं तुम्ही प्रपंचामध्ये राहून तुमचं कार्य तुम्ही चालू ठेवा, परंतु तुमचं वेचले पण तुमचं लागले पण हे परमेश्वराकडे असलं पाहिजे. ही ऊर्ध्वगती आहे. आणि हे ऊर्ध्व जर का तुम्ही झालात तरच परमेश्वर तुमच्याबद्दल विचार करतील, तुमच्या अनुसरणाचा योग घडून देतील आणि मग तुम्हाला अनुसरण घडवतील, अनुसरणा योग्य करतील आणि अनुसरणी सहाय्य सुद्धा करतील. कारण की ते येतीची खावणी हीच तर मुळात प्रवृत्ती आहे स्वामींची, की जीवाने येत अनुसरण घेतलं पाहिजे. जर का आम्ही या लीळा वाचतो, सारंग पंडितांना स्वामी सांगतात अनुसरा, अनुसरले नाहीत ते. दादोसांना सांगितलं नाही अनुसरले, दायंबांना सांगितलं नाही अनुसरले. या ज्या काही लीळा आपण सांगत असतो, हे जे काय आपण सांगतो लीळेच्या माध्यमातून, त्या दादोसांचे आणि दायंबांचे आपण जे काही दोष काढत राहतो दायंबासांचे, तर ते काढण्याचा आपल्याला काही अधिकारच नाही आहे. कारण की आपण सुद्धा त्यांनी जी चूक केली ती चूक आपण टाळतोय का, कुठे नाही टाळत. आपण सुद्धा काय करतो, त्याच प्रपंचासाठी वेडे ठेवणं आपलं चालू आहे. आणि म्हणून हे कुठेतरी आपण महादाईसांच्या या उत्तरावर आपण कुठेतरी लक्ष देणं आपलं खूप गरजेचं आहे. स्वामी सांगतात ते येतची खावणी, म्हणजे देव असं अनुसरायला का सांगतात याचं उत्तर या संदर्भातली लीळा जी आहे ती आपण बघणार आहोत.
उत्तरार्ध 212 क्रमांकाची लीळा. सराला गणपती अपयोप्रती कुष्ठहरणी अनुसरण कथन. सराला या ठिकाणी असताना स्वामींनी गणपत अपयोंना कुष्ठहरणी, जे त्यांना जो कुष्ठ झालेला आहे त्या कुष्ठ जाण्याविषयी आणि सोबतच पुढे अनुसरण या संदर्भामध्ये स्वामी त्यांना निरूपण करतात. गोसावी सरालयासी विजय केले. आमचे स्वामी सराला या ठिकाणी गेलेले आहेत. नरसिंहाचा देवळी पटीशाळेवरी पंचरात्री अवस्थान झाले. 5 दिवस आमचे स्वामी त्या नरसिंहाच्या देवळाच्या त्या पटीशाळेमध्ये म्हणजे पडवीमध्ये आमच्या स्वामींचा मुक्काम त्या ठिकाणी झालेला आहे. मग एकुदी गणपती अपयो गोसाव्यांसी उपहारा लागी विनविले. एक दिवशी गणपत अपयो म्हणजे माहीम भट्टांचे मामा, सासरे आणि गुरु असलेले, त्यांनी स्वामींना विनंती केली. गोसावी विनवणी स्वीकारली. भोजनाची विनंती केली. आमच्या स्वामींनी त्यांच्या भोजनाच्या त्या विनंतीचा स्वीकार केला. मग तयाचा आवारी गोसाव्यांशी मर्दना झाली. स्वामी त्यांच्या आवारी म्हणजे त्यांच्या घरी गेले. त्या आवारी म्हणजे त्या अंगणामध्ये त्यांच्या स्वामींना मर्दना मादने झालेले आहे. स्नान वगैरे झालं. पूजा सुरू झाला. स्वामींचं पूजन त्या ठिकाणी संपन्न झालं. आरोगण झाली. भोजन स्वामींचं झालं. गुळा झाला, विडा झाला. गुळणा त्या ठिकाणी केलेला आहे स्वामींनी. त्यानंतर तांबूळाचा विडा स्वामींना समर्पित केला गेला. मग तेही गोसाव्यांते विनविले आणि त्यांनी स्वामींना विनंती केली गणपत अपयोंनी, माझे कुष्ठ गोसावी धाडावे. गणपत अपयो जे आहेत ते चांगले म्हणजे जाणकार व्यक्ती होती आणि ते माहीम भट्टांचे गुरु होते. म्हणजे माहीम भट्टांसारख्या व्यक्तीचे ते गुरु होते. तर माहीम भट्टांचं जे काही अहंकारयुक्त वागणं आहे किंवा ते चुकीचं ते त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करतायत, हे कुठेतरी जानोपाध्यांनी, हे कुठेतरी गणपत अपयोंनी ते जाणलं होतं आणि त्यांनी गणपत अपयोंनी त्यांना सल्ला दिलेला होता. परंतु गणपत अपयोंनी स्वतः मात्र त्या सल्ल्याचा स्वतःसाठी कधीच उपयोग तसा केला नाही. त्यांनी स्वतःसाठी तो केला पाहिजे होता की नाही, की हे पाणी शुद्ध आहे, चांगलं आहे, हे पिल्याने तब्येत चांगली राहते, हे दुसऱ्यांना सांगितलं त्यांनी, पण स्वतः मात्र पिले नाहीत. सकाळी म्हणजे हे जे काय आहे, एखादा फायदा जो आहे तो फायदा सांगणं दुसऱ्यांना, परंतु स्वतः त्या फायद्याचा उपयोग घ्यायचा नाही, लाभ घ्यायचा नाही. आता हे स्वामींना यांनी बोलवलं गणपत अपयोंनी आणि स्वामींना पूजन बिजन सगळं आटोपल्यानंतर मग यांनी आपली व्यथा सांगितली. म्हणजे बहुतांशी लोक हे काही स्थानवंदनाला जातात, हे काही आवडीपूर्वकच जातात सगळे असं नाही. काही लोक जातात आवडीपूर्वकच, काही लोक कशासाठी जातात, काहीतरी काम त्यांचं असतं बरं का. कुठला तरी स्वतःचा नाही तर अजून कोणाचा तरी विडा त्यांना ठेवायचा असतो आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या हेतुस्तव तिथे जाणं होत असतं, सहेतुक जाणं होतं. म्हणजे क्रियेमध्ये सहेतुकता नसावी. क्रिया कशी असावी, सहजपणे असावी. आता मी असं निर्हेतुक असावी असं म्हणत नाही. सहज वाटलं आपल्याला द्यायचं आहे द्या, खाऊ घालायचं आहे खाऊ घाला, त्याच्या मागे हेतू नका लावून ठेवू. मग एकदा असं होतं की बाबा हेतू असली म्हणूनच क्रिया घडते, किंवा क्रिया करायची असेल तर काहीतरी हेतू बाळगावा लागतो मग, आणि मग तरच ती क्रिया होते. आता अशा सहेतुक क्रिया जर का आपण खाल्ल्या, सहेतुक जर का भोजन आपण खाल्लं तर त्याची हानी जो खाणारा व्यक्ती आहे ना त्याला होत असते. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीने कुठल्या तरी हेतूने तुम्हाला भोजन दिलं ग्रस्तांना सुद्धा, तर त्याची हानी त्या ग्रस्तांना होते. म्हणजे त्यांची मानसिकता कुठेतरी बदलते, त्यांचा विधी ठाकून जातो. बहुतांशी माझ्या ऐकिवानुसार असं आहे, म्हणजे मी ज्यांच्याकडे चौकशी केली की लग्नाचं जेवण आले की त्या दिवशी माणूस पूर्णपणे त्या आळसाला समर्पित असतो. तो आळसाला देवाचा कुठलाही विधी करण्यासंदर्भात त्याला उत्सुकता उत्साह असं काही नसतं. म्हणजे ते जेवण जे आहे ते असर करत असतं. तर अशा प्रकारे सहेतुक क्रिया ज्या असतात आणि त्या संदर्भातलं जे काही दातृत्व आपण घेतो, भोजन आपण घेत असतो, तर त्याचा असर आपल्यावर होतो. म्हणून कधीही
कोणाकडेही भोजन करत असताना हा एक तारतम्य तुम्ही बघणं खूप गरजेचं आहे. याचा त्रास तुम्हाला होता कामा नये. तुम्ही पाण्याचं बघता की नाही? पाणी जर का कुठलं पिलं आपण म्हणजे तो शारीरिक त्रास तुम्ही पाहता, परंतु मानसिक जे काही नुकसान आहे ते पण बघणं गरजेचं आहे. आता बघा, मानवापंथीय व्यक्ती असतील, जाणकार बरं का, ज्यांना 2 शब्द कळतात, ते कधीही नपाळत्याच्या बाजूला जर का काही असेल तर त्या ठिकाणून ते कधी काही घेणार नाहीत. जर का त्या दुकानामध्ये काही अंडी वगैरे काही असतील तर त्या ठिकाणाहून ते काही वस्तू घेणार नाहीत. म्हणजे हे तारतम्य पाळल्या जातं. एखादं गाव नपाळत्याचं असेल, तिकडे मोठं मंदिर वगैरे असेल तर त्या गावामध्ये एक तर उतरणारच नाही, उतरले चुकून माकून तर तिथे थांबणार नाही, वस्ती करणार नाही. तशीच वेळ आली तर तिथे पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही. म्हणजे हे सगळं पाळलं जात असतं. तर आपला विषय चालू आहे की सहेतुक क्रिया असेल तर त्याचा असर त्या जीवावर होत असतो, आणि म्हणून आपली क्रिया सहेतुक असू नये. परंतु हे जे गणपत अपोय आहेत, यांना असं कुठेतरी वाटलं की आज स्वामींना घरीच बोलवावं, यथोचित पूजन वगैरे करावं, जे स्वामी प्रसन्न होतील आपल्या क्रिया पाहून, आणि मग आपली व्यथा जी आहे ती स्वामींपुढे आपण मांडायची की मला कुष्ठ झालेलं आहे. ते म्हणतात, माझे कुष्ठ गोसावी धाडावे. स्वामींनी माझं कुष्ठ धाडावं. जसं काय स्वामींना यांनी काय केलेलं आहे, स्वामींवरच यांनी काहीतरी उपकार करून ठेवलेले आहेत की देवा तुम्ही माझं कुष्ठ धाडा. आता देवावर आपण काही उपकार केलेले आहेत का? आधी पहिले ह्याचा हिशोब बघा, केलेले आहेत काही? जसं तुम्ही एखाद्याला बोलता आम्ही तुम्हाला किती मदत केली, हे बोलण्याच्या आधी तुम्हाला काय करावं लागतं? मदत करावी लागते त्यांना. त्याच्यानंतर तुम्हाला हक्क आहे ते बोलण्याचा की आम्ही यांना किती मदत केलेली आणि बघा हे आता आम्हाला उलटं बोलतात. म्हणजे हे कधी होतं? तुम्हाला आधी काहीतरी करावं लागतं, मदत करावी लागते, तेव्हा तुम्ही हे बोलू शकता. तसं देवाला आपण जे काही सांगतो ते ते सांगण्यासाठी आधी तुमचं काहीतरी तिथे वजन असलं पाहिजे. तुमचं काहीतरी क्रेडिट देवाकडे असणं गरजेचं आहे. आमच्या भटोबासांनी स्वामींना म्हटलं माझी पोटदुखी थांबवा. स्वामी थांबवली का स्वामींनी? स्वामी म्हटले काही थांबवणार नाही आम्ही. तुम्ही तुमची सेवा करा, जशी सेवा कराल तसं तसं ते पोट दुखणं थांबेल. निळभट्ट भांडारेकरांना काय आमचे स्वामी म्हटले नाही की एवढी कशाला स्तुती करता, आम्ही कृपादृष्टीने अवलोकन करतो, कुठे चावली ती इंगळी, तुमचं विष उतरून जाईल. दिली का सुविधा स्वामींनी? निळभट्ट भांडारेकरांना बाहेरीतीचा त्रास झाला, जुलाब झाले, त्याच्यात आशक्त झाले, स्वामींनी थांबवले का? ते नाही थांबवले. का नाही थांबवले? म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी या लीळेतनं हेच बघावं लागेल. सिन्नरचीच लीळा आहे, त्याच्यामध्ये स्वामींसोबत खेळतानाच त्यांचा पाय आवटळला, डखले होते ते, आणि मग ते पाय त्यांचा दुखायला लागला वगैरे सगळं झालं. स्वामी काही बघायला आले नाहीत आणि कुणाला पाठवलं नाही. आणि जेव्हा मग स्वामी नंतर गेले त्यांना दुसऱ्या दिवशी भेटायला, तर स्वामी त्यांना म्हणाले का तुम्ही पूजा अवसराला आले नाहीत? ते म्हणाले जीजी मी गोसाव्यांवर रागवलेला आहे, देव माझा पाय एवढा हे झालं दुखतोय वगैरे, स्वामी स्वतः बघायला नाही आले, कोणाला बघायला पाठवलं नाही. स्वामी म्हणाले तुम्ही महात्मे किंगा, तुम्ही सगळं भोगे निमानावे की. सगळं भोगून गपचूप भोगायचं. म्हणजे या सन्निधानातल्या भक्तांचं जर का स्वामींनी हे अशा प्रकारे त्यांना जर का सुविधा दिलेल्या नाही आहेत, तर मग आपल्याला मिळणार आहेत का या सुविधा? आणि आपण कशासाठी म्हणून मागायच्या? आपण देवाकडे काहीतरी मागताना देवाला आपण काहीतरी दिलंय का याचा सुद्धा कुठेतरी विचार करायचा. नाही पूर्वजन्मात कधी तुम्ही दिलं, पण आज तरी आपण एखादा तास देव आठवण्यासाठी देतोय का? एखादा तास आपण वचन पाठांतरासाठी देतोय का? एखादा तास आपण जर का लीळा चिंतनासाठी देतोय का? एखादा तास आपण चर्चा करण्यासाठी चिंतन मंथन, म्हणजे जे काही चर्चा मंथन देवानी सांगितलं, परस्पर मंथन कीजे, म्हणजे आपण 4 लोक 2 लोक जमल्यानंतर आपण कुठेतरी देवाच्या त्या कथा वार्ता ज्या स्वामींनी सांगितलं एथीच्या कथा वार्ता त्या आपण कुठे करतोय का? म्हणजे आपण कुठेच देवाला काही देत नाहीये, तर मग देवाकडनं आता अपेक्षित ठेवणं म्हणजे कितीतरी मोठी चूक आहे. आणि म्हणून स्वामी जेव्हा सांगतात, गणपत अभय जेव्हा स्वामींना सांगतात की माझे कुष्ठ गोसावी धाडावे, माझं कुष्ठ देवानी धाडलं पाहिजे, स्वामी म्हणतात येथ अनुसरा मा धाडी जेल. ठीक आहे, जसं त्यांनी प्रश्न विचारला, जशी त्यांनी स्वामींकडे ती मागणी केलेली आहे की माझं कुष्ठ धाडा, स्वामी म्हटले ठीक आहे काय हरकत नाही, लगेच धाडू आम्ही, अनुसरण घ्या, धाडून टाकू.
जी जी गोसावी ऐसेची धाडिती तरी काही न वचे. आता ते जाणकार होते, ते म्हणाले देवा अनुसरणच घेतलं पाहिजे, याच्यासाठी असं काय आहे का? तुम्ही असंच धाडून टाका ना. तुम्ही नुसतं कृपा दृष्टीने जरी पाहिलं तरी हे कुष्ठ सहजपणे नाहीसं होणार, मी याच्यातनं मुक्त होईल. मग त्यासाठी मी अनुसरणच घेतलं पाहिजे असं कशाला? जी जी गोसावी ऐसेची धाडिती तरी काही न वचे, जाणार नाही का? सर्वज्ञ म्हटले जाईल. आम्ही असंच बघितलं तरी पण जाईल, नाही बघितलं तरी जाईल. नुसतं हे केलं, प्रवृत्ती झाली, यांचं कुष्ठ गेलं पाहिजे तरी पण जाईल. परंतु स्वामी सांगतात ते येथची खावणी किंगा, जे अनुसरण घेतल्यानंतरच ते कुष्ठ जाईल, ही आमची प्रवृत्ती आहे. आता आमची प्रवृत्ती आम्ही काही बदलणार नाही. अनुसरण नाही घेतलं तर ते कुष्ठ जाणार नाही. अनुसरण घेतलं तरच आम्ही ते तुमचं कुष्ठ धाडू. जे कधी कधी देव पण आडून बसतात की नाही. आपण कसं आडून बसतो, काही लोक आजारी पडतात आणि पार जाण्याच्या बेतावर, डॉक्टर म्हणतात 48 तास. मग तो मरणारा व्यक्ती बोलतो की बाबा मी जर का ह्याच्यातनं वाचलो तर मी अनुसरण घेईल. म्हणजे आपण पण आडून बसलो. कसे? मी चांगला झालो तर अनुसरण घेणार, चांगला नाही झालो तर नाही घेणार. म्हणजे त्याच्यातनं आलंच की नाही, एक वाक्य असं तर एक वाक्य असंच आहे. परंतु देव परमेश्वराकडे जसं आपण आडून बसतो तसं परमेश्वर पण आता आडून बसलेले आहेत. ठीक आहे, तुमचं जे जे काय असेल दुःख आम्ही ते निरसन करू, पण तुम्हाला काय करावं लागेल? अनुसरण घ्यावं लागेल तुम्हाला. आणि ते अनुसरलो आपण. अनुसरण म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, देवाने जे सांगितलं ते ऐकणं, याला म्हणतात अनुसरण. तर ते एकदा आपण करायला लागलो तर परमेश्वर पण आपलं कुठेतरी हे बघतीलच ना, काहीतरी आपली दयामाया करतीलच, कुठे ना कुठे आपल्याला सहाय्य करतीलच. आणि त्यांनी सहाय्य करावं म्हणून आपण अनुसरण घ्यायचं नाहीये मुळामध्ये. म्हणजे ज्याला अनुसरण कळलं तो परमेश्वर आपलं कुष्ठ धाडतील म्हणून तो अनुसरण घेतच नाही मुळामध्ये. ही एक वेगळंच काहीतरी आहे. आई वडील मुलाला मोठं करतात की तो आपल्याला सांभाळेल म्हणून आपण त्याला सांभाळायचं, असं असतं का कधी? स्वामी सांगतात मातेचे स्नेह नैसर्गिक, तो मुलगा सांभाळो ना सांभाळो, पण आई त्याला सगळं लालन पोषण सगळं त्याचं करत असते. हा व्यवहार असतो का तो आई वडिलांमध्ये, की त्यांनी आपल्याला सांभाळत असेल मग त्याला लहानपणीच विचार तू सांभाळशील का आम्हाला? तो म्हणजे नाही, मग जाऊ दे, तर आम्ही पण तुला सांभाळत नाही, असं असतं का कधी? नाही. म्हणजे ज्या ठिकाणी तुमची ते कर्तव्य तुम्हाला कळालं, त्याची एक आवडी तुम्हाला लागली, मग तुम्ही तिथे कुठलाही व्यवहार ठेवत नसता तुम्ही की यांनी केलं तरच आपण करू, असं नाही. असं जर का व्यवहार तुम्ही सगळीकडे ठेवायला लागले तर तुम्ही कोणाचंच चांगलं करू शकत नाही. तुम्ही प्रत्येक म्हणाल त्यांनी कुठे आपलं चांगलं केलंय, पहिले त्यांनी करावं मग आपण करू. मग तो पण तेच म्हणेल त्यांनी आपलं पहिले चांगलं करावं मग आपण करू. आणि जगातले सगळ्यांनी जर का असं ठरवलं तर कुणी कुणाचं चांगलं करू शकत. म्हणजे काही गोष्टींमध्ये तुम्हाला व्यवहार ठेवावा लागेल, पण सगळ्याच गोष्टींमध्ये व्यवहार ठेवून चालणार नाही. चांगलं करत असताना व्यवहार नसावा. मग तुम्ही अनुसरण घेताय, तुम्ही दीक्षा घेताय, तुम्ही संन्यास घेताय, हे चांगली क्रिया तुम्ही करताय. मग त्यावेळेस परमेश्वराकडनं तिकडे अडून बसायचं नाही देवाकडे. त्या ठिकाणी आपण ईश्वराला अपेक्षित असलेल्या क्रिया तुम्ही करायला लागा, बरोबर तुमचे सगळे मार्ग सुटणार आहेत त्याच्यामधनं. आमच्या स्वामींना अपेक्षित होतं की दगडं व्हावीत. किती दगडं व्हावीत? 22 दगडं त्यांनी व्हावीत. स्वामींना हे अपेक्षित होतं. ते जसं जसं व्हायला लागले भटोबास, आपोआप त्यांचं ते दुखणं कमी झालं. म्हणजे कधी झालं कमी? भटोबासांनी विनंती केली तेव्हा कमी नाही झालं, तेव्हा बंद नाही झालं. जेव्हा स्वामींना अपेक्षित असलेलं कार्य भटोबास करायला लागले तेव्हा ते दुःख कमी झालं. म्हणजे ईश्वराला अपेक्षित असलेलं कार्य जर का आपण केलं तर सगळ्या प्रकारचं. कुष्ठ म्हणजे काय आहे? कुष्ठ म्हणजे काय? ज्याच्यामध्ये तुमचं जे देह आहे ते देहाचा नाश त्याच्यामध्ये होतो. म्हणजे ज्याला कुष्ठ झालेला आहे त्याच्याकडे बघवत नाही आपल्याला, त्याचं पूर्ण देह पांढरं पडून जातं, संवेदना त्याच्या नष्ट होऊन जातात. दुसरं कुष्ठ आहे की त्याच्यामध्ये हातापायांची बोटं झडतात, अशी जे कमी 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 जर होत राहतात. तुम्ही इथे उल्हासनगरच्या स्टेशनला जर का बघितलं, एक लहान मुलगी भीक मागते, तिला ते कुष्ठ आहे, तर तिचे ते पायाची बोटं सगळी झडवून गेलेली आहेत. पायाचं फक्त ते तेवढा बिन बोटाचा जो भाग आहे ना तेवढाच आहे. हाताचा पण तिचं बिन बोटाचा एवढा भाग आहे, थापाचा एवढा तेवढाच आहे तिचं.
म्हणजे अशा पद्धतीचं कुष्ठ असतं. आता हे कुष्ठ म्हणजे काय आहे की जे तुमच्या देहाचा नाश करणार आहे. आणि आपल्याला जे कुष्ठ लागलेलं आहे ते कसं आहे, आपल्या जीवाचा नाश करणारं जे कुष्ठ लागलं. जीवाचा नाश म्हणजे जीव काय याच्यामध्ये नष्ट होणार नाही आहे, पण जीवाचं जे पावित्र्य जे आहे ते पावित्र्य त्याच्यामध्ये नष्ट होत आहे. शुद्धत्व जे जीवाचं आहे, ऊर्ध्वगती जी आहे ती कुठेतरी अध होते, शुद्धत्व जे आहे ते अशुद्ध होत आहे. अशा प्रकारचं कुष्ठ आपल्याला लागलेलं आहे. आणि हे कुष्ठ काय करतंय, आपल्यातला जो चांगलेपणा जो आहे तो चांगलेपणा घालवत आहे. कमी 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 होतं ना, हाताची बोट, पायाची बोट हे कमी कमी होत आहे. तसं आपल्यातला जो चांगलेपणा आहे तो कमी 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 व्हायला लागलेला आहे. म्हणजे मी नेहमी जसं सांगतो, आपण उपदेश घेतला त्यावेळी आपली जी देवाबद्दलची आवडी होती, स्मरण होतं, ते आत्ता राहिलेलं नाही आहे. आता आपण जरड झालेलो आहोत, म्हणजे कमी कमी झालेलं आहे. ते जो कुष्ठ लागलेला आहे आपल्याला तो कुठेतरी कमी झाला पाहिजे. किंवा आपलं शरीर जे असंवेदनशील होतं तसं आपलं मन सुद्धा असंवेदनशील होतं. कितीही प्रवचनामध्ये आपण हे विधी ऐकले, लीळा ऐकल्या, वचनं ऐकली, त्याची अर्थ ऐकली, आपलं कर्तव्य ऐकलं, तरी आपल्याला काही फरक पडत नाही. आपण तसेच राहतो. हे आपलं मन असंवेदनशील झालेलं आहे. मनाला कुठल्या संवेदनाच राहिलेल्या नाही आहेत आणि त्या संवेदना असणं गरजेचं आहे. एक जण कोणी होता, तो असंच मांसाहार करणारा होता. तो एकदा तिकडे गेला दुकानामध्ये ते घ्यायला आणि त्याच्या समोरच ते सुरी फिरवली त्या प्राण्याच्या गळ्यावरून. आणि तो जो प्राणी आहे तो एवढा तडफडत होता, एवढा तडफडत होता. ते बघून, त्याची एवढी तडफड बघून त्यांनी ते खाणंच बंद केलं. तो म्हणाला मला खाऊच वाटत नाही, कारण एवढा त्या प्राण्याला त्रास देऊन. म्हणजे ह्याला काय म्हणतात, संवेदना म्हणतात. आपल्या मनाला संवेदना असली पाहिजे की ज्या ठिकाणी असं काही बघितलं आपण जे वाईट आहे वगैरे, त्याची संवेदना आपल्या मनापर्यंत पोहोचली पाहिजे आणि ते वाईट कृत्य जे आहे ते आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे, बंद केलं पाहिजे. तर हे काय आहे, ह्या ज्या काही असंवेदनशील आपलं मन झालेलं आहे, हा जो काही आपल्याला कुष्ठ लागलेला आहे तो देवाने आपला धाडला पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय आहे, अनुसरण, म्हणजे ईश्वराने सांगितलेल्या प्रत्येक विधीचं आवडीयुक्त, जाणीयुक्त अनुकरण करणे. कारण की ज्ञान जाणे तो जाणता नव्हे, क्रिया करी तो जाणता सांगितलेलं आहे. तुम्हाला ज्ञान होणं म्हणजे काय तुम्ही ज्ञानी झालात आणि तुम्ही हे झालात असं नाही. ते वचन तुमचं पाठांतर झालं, परंतु तुमच्या मनामध्ये अजून ते ठसलेलं नाही आहे, बीजरूप झालेलं नाही. ते कधी होईल, जेव्हा ते वचन तुम्ही पालन कराल तेव्हा ते होणार आहे. आणि म्हणून स्वामी इथे सांगतात की येत अनुसरा, ही आमची खावणी आहे. तुम्हाला अनुसरण घ्यावं लागेल. जी जी मी आमरी राणी राख सेवी. आणि मग त्यांनी तो विषय थोडासा बदलला. ते म्हणाले की जी जी या कुष्ठासाठी मी काय उपाय करतो. आज स्वामींचा विषय त्यांनी बंद केला, कारण की देव जे सांगतात ते त्यांना करायचंच नाही आहे. बहुतांश असं असतं की कोणी आपल्याला काही सांगत असलं आणि मग आपल्याला त्याचं उत्तर नसेल की आपल्याला तो विषय वाढवायचा नाही, मग आपण दुसराच विषय काढतो काहीतरी. तसं यांनी तो विषय बदलला. ते म्हणतात जी जी मी अमरी राणी राख सेवी. म्हणजे अमरवेल असते, एक पिवळ्या रंगाची असते ती, आणि राख सेनी. राख म्हणजे शेणी असते ना, शेणीची राख. ते सेवी म्हणजे ते ग्रहण करतो मी किंवा त्याच्यावर लावतो म्हणा, म्हणजे ते उपयोगामध्ये, ते औषध म्हणून मी ते उपयोगामध्ये आणतो. तेणे काही होईल, त्याच्याने काय फायदा होईल का, मला कुणीतरी हा उपाय सांगितलेला आहे. स्वामी म्हणतात प्रतिबंधेल परी अधिक नव्हे. प्रतिबंधेल म्हणजे ते कुष्ठ जे वाढतंय ते वाढणार नाही, थांबेल. परंतु अधिक नव्हे म्हणजे अजून वाढणार नाही. ते प्रतिबंधेल म्हणजे थांबेल, अधिक नव्हे म्हणजे वाढणार नाही. किंवा प्रतिबंधेल म्हणजे थांबेल, तर अधिक नव्हे म्हणजे नष्ट होणार नाही. ते तसंच्या तसंच ते राहणार आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी स्वामी त्यांना कुष्ठ घालवायचा पण आहे आणि स्वामींना काय करायचं आहे, स्वामींना सुद्धा त्यांचा कुष्ठ घालवायचा आहे आणि त्यांना सुद्धा आपलं कुष्ठ घालवून घ्यायचं आहे. परंतु स्वामींनी सांगितलेला उपाय त्यांनी केला का, नाही केला. त्यांना हा जर का कुष्ठ घालवायचा असता तर नुसतं हाच कुष्ठ नव्हे, तर याच्या पुढे अजून काही जे काही जन्म त्यांना मिळणार आहेत, कुष्ठियांचे असतील, नरकदेह असतील, म्हणून जे काही
त्यांना प्राप्त होणारे नंतर ते सुद्धा त्यांना त्याच्यातनं भेटलं नसतं, अनुसरण जर का त्यांनी घेतलं असतं. आगंतुक कुंठे अनारब्ध सुंके इथेच झालं असतं. दैवसा भोग कर्मसा भोग नाही, दैवत्व त्रियंशत्व होणे नाही, हे सगळे फायदे त्यांना मिळाले असते. परंतु त्यांनी ते केलं नाही, कारण की त्यांना फक्त काय करायचं होतं, आजार घालवायचा होता, परंतु ईश्वराला काय अनुसरायचं नव्हतं. म्हणून नुसतं असं नव्हे की फक्त देवाकडनं कामच करून घ्या की देवाला हे सांगा ते सांगा, परंतु आपण सुद्धा काहीतरी देवाचे करणं काहीतरी भाग पडतो की नाही. तुम्ही कोणाकडे काही मदत मागता तर तुम्हाला सुद्धा ते करावं लागतं की आपल्याला सुद्धा मदत त्यांना द्यायची आहे. लग्नात वगैरे कोणी जर का आपल्याला काही अंगठी दिली तर त्यांना पण आपल्याला काहीतरी परतफेड त्याची सोन्याच्या माध्यमातून करायची असते. म्हणजे ह्या सगळे जो काही व्यवहार आपण पाळतो तो व्यवहार कुठेतरी देवाच्या बाबतीमध्ये पण आपण पाळल्या गेला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी गणपत अपयव जेव्हा स्वामींना म्हणतात की तुम्ही असंच माझं कुष्ठ का नाही घालवत, तर स्वामी म्हणतात ती येथीची खावणी आम्ही निश्चित केलेलं आहे. ज्या दिवशी तमातनं जीव सृष्टीमध्ये आणायचे आहेत किंवा ज्या दिवशी आम्ही निश्चित केलं की जीवाला आनंद द्यायचा आहे, त्याच वेळी आम्ही निश्चित केलेलं आहे की अनुसरल्याशिवाय जीवाला काही द्यायचं नाही. आणि म्हणून स्वामींनी एका ठिकाणी वचन सांगितलं की कुणाचा देव आहे, अनुसरल्याचा देव, हे स्वामींनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. आजच्या या सत्रामध्ये आपण आचार्य या प्रकरणाचे 215 क्रमांकाचं वचन आणि तत्सोबत उत्तरार्ध 212 क्रमांकाची सराला गणपती अपयोग प्रती कुष्ठहरणी अनुसरण कथन ही या ठिकाणी आपण श्रवण चिंतन केलेली आहे. दंडवत हो.